ते शिक्षक, शब्दातून सामर्थ्य देणारे असतात ते शिक्षक, आई वडिलांनंतर येणारे असतात ते शिक्षक. आपल्या सर्व आदरणीय शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शीलवान, क्षमाशील आणि कर्तव्यनिष्ठ या 3 सद्गुणांच्या पहिल्या अक्षरापासून तयार होणारा शब्द म्हणजे शिक्षक. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, इतिहासाचे रंग रूपले आले या नगरा, आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाले, 10 दिशांनी गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाले. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, पूर्णोजित अपूर्ण घडले सावरल्या नजरा, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वातंत्र्य शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर आज आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत. धन्यवाद. तो आणि दिव्यासारखा जातो खरा शिक्षक मित्रांना सांगा कधी तुम्हाला कळतो. राठोड सरांचे स्वागत. येत आहे फरान रितेश. शिक्षकांची भूमिका बजावलेली आहे. त्यांना मी विनंती करेन की त्यांनी स्टेज समोर यायचं आहे सगळ्यांनी. श्यामदास वैष्णव इयत्ता 10वी. मी आज शिक्षक दिनानिमित्त उपमुख्याध्यापिका म्हणून शनिवारच्या दिवशी जेव्हा सरांनी सांगितलं की आपल्याला शिक्षक दिन साजरा करायचा आहे, पहिले तर शिक्षक दिनाच्या दिवशी सुट्टी होती म्हणून आम्हाला असं वाटलं आता शिक्षक दिन होणार की नाही, पण नंतर सरांनी सांगितलं की आपण नंतर पण येऊ शकतो. सर मग शनिवारच्या दिवशी जेव्हा तयारी झाली की शिक्षक दिन साजरा होणार आहे म्हणून, तेव्हा एवढे आनंदी झालो की बस लागे. मला 8वीचा आणि 9वीचा गणित घे म्हणून सांगितलं आणि मला पहिल्यापासूनच गणित विषय घ्यायचा होता. तेव्हा तर अजूनच आनंद झाला मला की सरांनी स्वतःहून सांगितलं की गणित घे म्हणून. शिकवायचं म्हणून तर मी पहिल्यांदा आल्याबरोबर मला शिक्षक म्हणूनच फील झालं, कारण की माझ्या मॅडमने सांगितलं बोर्ड वगैरे. नंतर मग मी बोर्डच लिहित होते आणि परिपाठाला सुरुवात झाली होती. इकडे परिपाठ चालू होता आणि तिकडे मी बोर्ड लिहित होते. तेव्हा मला खरंच वाटत होतं की मी शिक्षक झाले म्हणून. नंतर मग सगळ्या ज्याच्या वर्गात गेले. आमचे क्रीडा शिक्षक घुगे सर म्हणून समीर, आमच्या क्लासमधल्या समीर यांनी भूमिका घेतली होती घुगे सरांची. तर त्यांनी सगळा परिपाठ एकदम चांगल्या पद्धतीने मॅनेज केला. नंतर त्यांनी सगळ्यांना वर्गात पाठवलं. माझं पहिलाच तास 8वीवर होतं. मी गेले 8वीचा वर्ग म्हणजे एकदम त्यांना सांगितलं मी शांत बसले होते. त्यांना मला जास्त गणित घ्यायची होती पण एक पहिलाच गणित होता तो खूप मोठा गेला होता. मग मला दुसरा गणित घ्यायचा आला नाही. त्यांचा लगेच टोल पडला. तर मी पहिलाच गणित घेतला. तो प्रश्न होता की उकल कोणची समीकरणाची. तर मी आज शनिवारच्या दिवशी त्यांच्या गणिताची मॅडम भूषण मॅडम यांच्याकडून ते कळून घेतलं होतं कसं करायचं काय. नंतर मग सोमवारच्या दिवशी आज मी त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवलं. अपेक्षा करते की त्यांना पण समजलं असेल माझं शिकवलेलं. नंतर मग माझा दुसरा तास ऑफ होता तर मी कॅम्प्युटर रूममध्ये बसले, कारण की माझी मागची वेळेस नवी झालेली तर मला ते सोपे वाटले. मी 2-3 गणित घेतले त्यांचे. एक त्याला 2 समीकरणे घेतले. पहिल्या 2-3 प्रश्न घेतले मी त्यांचे. शेवटचा प्रश्न शाब्दिक उदाहरण होता, तो घ्यायचा होता मला. लगेच तोल पडला, तो अर्धाच राहून गेला. नंतर ते सगळे तास माझे ऑफ होते तर ते फोटो काढण्यामध्येच गेले. बस एवढे बोलून माझी मनाला संपवते. आज मी शिक्षिका म्हणून
बनलेली होती. मी पहिला माझा चौथा तास 5वीवर होता. 5वीवर असताना मी मुलांना सांगितलं तुम्ही बडबड करू नका, नाही तर मी सरांना सांगितलं. ते मुलं खरं शांत बसले होते. इतकं चांगलं शिकलं त्यांनी माझ्याकडून. मी त्यांना जितके प्रश्न विचारले त्यांनी उत्तर दिले मला. आणि नंतर 6वा तास माझा 9वीवर होता. 9वीच्या पण मुलांनी शांतपणे ऐकलं. थोडी बडबड करत होते पण त्यांना सांगितलं ते शांत बसत होते. आणि त्यांना मी प्रश्न पण विचारले. मी इंग्लिशला होते. त्यांना ग्रामरचं काही घेतलं मी आणि वर्क शिकवले. वर्क मी त्यांच्याकडूनच लिहून घेतले. आणि माझा 6वा तास संपला, टोल तरी झाला पण कोणी आलंच नव्हतं वर्गावर. तरी ते मुलं म्हणत होते मॅडम तुम्ही थांबा, तुम्ही जाऊ नका, चांगलं शिकवताय. आणि मी त्यांना बोलले पण तुम्ही शांत बसत होते, तुम्ही थांबा. बस एवढे बोलून मी माझी म्हणत होते. मी पहिला तास माझा 6वीवर होता. 6वीवर मी गेले आणि तुम्ही कोणची शिक्षिका आहे? मी बोलले मी क्रीडा शिक्षिका. मग मुली बोलते कबड्डी घेऊ, मुलं बोलते खो खो होईल. मग मी त्यांचा खो खो घेतला. त्यांनी माझं छान पद्धतीने ऐकलं आणि तेवढं मग लगेच सर बोलले की आता इंटरव्ह्यू झाली, बस मी माझं एवढं. मी आज टीचर बनली आणि कधी वाटलंही नव्हतं की मी टीचर बनून इतकं छान शिकवेल. माझा पहिला तास 6वीवर होता मराठीचा आणि मी त्यांना कविता शिकवली. कविता इतकी छान शिकवली की मुलांनी पण छान शिकून घेतलं माझ्याकडून. आणि माझा 4था तास 8वीवर होता विज्ञानचा. पोरं इतका धिंगामस्ती करत होते की ऐकतच नव्हते आणि पूर्वी तर इतकं उलटून बोलत होती, खूप काहीच ऐकत नव्हती. तरी मी त्यांना विज्ञान शिकवलं आणि त्यांनी पण चांगलं समजून घेतलं. एवढे बोलून मी माझ्या मनावर इतिहास हा विषय घेतला होता. मी 9वीच्या मुलांना इतिहासचा 6वा धडा शिकवला. मी पहिले त्यांना समजून सांगितलं, मग त्या धड्यावरती त्यांना प्रश्नही विचारले, त्यांनी प्रश्नांची उत्तरं पण दिली. आणि मग माझा 6वा तास 7वीवरती होता. मी 7वीवरती इतिहास घेतलेलं होतं. 7वीवरती पण मी 6वा धडा शिकवला. त्यांना मी इतिहासाचा 6वा धडा शिकवला. त्यांनी म्हणजे मी त्यांना वाचून सांगितलं, काही प्रश्न विचारले, त्यांनी पण प्रश्नाची उत्तरं दिली, त्यांचं वाचन पण घेतलं. एवढे बोलून मी माझे मनोगत. अंजली आपले मनोगत. मी आज शिक्षिकाची भूमिका सांगायची होती आणि आज मी शिक्षक बनले होते. तर आज मी ओळखलं की शिक्षक आम्हाला कसं शिकवतात, ते आमच्यासाठी काय काय करतात, ते आम्हाला कसं शिकवतात. आज मी ते सर्व अनुभवलं आहे. मुलांना कसं शिकवायचं, मुलांना काय शिकवायचं हे सगळं खूप कठीण असतं आणि ते शिकवणं पण खूप कठीण असतं. पण सर लोक ज्या पद्धतीने आम्हाला शिकवतात त्या पद्धतीने मीही प्रयत्न केला शिकवायचा आणि मला असं वाटतं की मी शिकवला असेल चांगल्या प्रकारे. तर धन्यवाद करते की आम्हाला इतकं छान शिकवतात, त्यामुळे त्यांचे धन्यवाद. मी माझे मनोगत. ऐसा गपचुप बैठे हुए थे, बड़बड़ नहीं, कुछ भी नहीं कर रहे थे. मैं जब छठी में गई तो मुझे भी बहुत अच्छा लगा. मुझे भी बहुत अच्छा लगा उनको ऐसा देखकर. और मैं एक कविता और एक धड़ा सिखाई मैंने उनको. उन्होंने भी अच्छा सीखा और जवाब भी दिए मेरे सवालों का. और मैं मेरा 5वां तास 7वीं पर था. वो बहुत बड़बड़ कर रहे थे. एक लड़का ऐसा था उसमें कि लड़कियां बहुत अच्छी थी, एक लड़का बहुत बुरा था. वो बहुत जवाब दे रहा था वापिस. मैं उसका नाम नहीं बोलना चाहती मगर वो जवाब बहुत दे रहा था वापिस. तो मेरे को भी ये लगा कि मैं भी ऐसा ही करती हूँ सर को. तो सर मुझे माफ जरूर करना क्योंकि मैं भी हमेशा ऐसा ही करती हूँ. तो उन्हें कितना बुरा लगता है. मुझे ऐसा लग रहा था कि वो जब मेरे को सता रहा था तो मैं ऐसे दिल बोल रहा था कि उसको मारूं, कितना मारूं मैं. तो हमारे सर का भी ऐसा ही दिल चाहता होगा कि मुझे कितना मारे हो. मगर मैं आज के बाद मैं रिक्वेस्ट करती हूँ कि मैं आज के बाद कभी ऐसे सताऊंगी नाही सर को. मुख्याध्यापक बनले की असं वाटलं किती दणदण होती, कारण की आमचे सर खूप दणदण करतात. मला पण खूप थकवा आली, कारण की माझी खूप दणदण झाली. कारण सर बनलं, मुख्याध्यापक बनलं खूप अवघड आहे.
जे ज्ञान वाढवणारे, जगण्यातून जीवन घडवणारे, सत्याचे मार्ग दाखवणारे, प्रामाणिकपणे शिकवण देणारे, आयुष्यभराला पुरेल अशी ज्ञानाची शिदोरी देणारे म्हणजे शिक्षक. सामान्य व्यासपीठावर उपस्थित मान्य गुरुजन वर्ग व माझे मित्र मैत्रिणी, आज 5 डिसेंबर शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान किती मनमोल आहे हे प्रत्येकांना माहीतच आहे. ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देऊन सुंदर मनमोहक मूर्ती बनवतो, त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आकार देऊन जगण्याची कला शिकवतात. जीवन हे ईश्वराचे देणे आहे, जीवन हे ईश्वराचे देणे आहे, पण जगणे ही शिक्षकाची भेट आहे, पण जगणे ही शिक्षकाची भेट आहे. फक्त एक पेन, एक खडू, एक फळा, एक कागद वापरून जगायचे कानकोपऱ्यातील ज्ञान क्षणात आमच्या समोर ठेवणारे माझे सर्व शिक्षकांना आभार व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. शिक्षकांनी महिमा मी कधीच काही शब्दात व्यक्त करू शकत नाही. जिथे माझ्या पाठीमागे गुरु आहे, जिथे माझ्या पाठीमागे गुरु आहे, तिथे नेहमी माझ्यासाठी सगळे मार्ग खुले आहे, असा आदर विश्वास मला आहे. धन्यवाद. प्रथमतः आपल्या गावाचे प्रतिष्ठित नागरिक श्री बाळाभाऊ, जे शाळेसाठी नेहमी तत्पर असतात काही ना काही चांगलं करण्यासाठी, आणि गेल्या 15 वर्षापासून त्यांनी या गावामध्ये नवीन एक उपक्रम चालू केला होता की शिक्षकांमधूनच आदर्श शिक्षकाची निवड करायची, आणि गेल्या 15 वर्षापासून ते निवडत येत आहेत. आणि त्यांनी जो हा उपक्रम हाती घेतला तो अखंडितरित्या चालू आहे. त्याबद्दल प्रशालेच्या वतीने आणि माननीय मुख्याध्यापक श्री राठोड सर यांच्या वतीने मी त्यांचे तहेदिल आभार व्यक्त करतो. आणि हा उपक्रम असाच चालू राहील, कारण की फक्त पाठीवर हात ठेवून तू लढ असं म्हणणारे लोक खूप कमी असतात, आणि जेव्हा असा शाबासकीचा हात जेव्हा पाठीवर पडतो तेव्हा ज्याच्या पाठीवर पडतो ना तो कितीतरी वेगाने पळायला लागतो, याची प्रचिती मीही घेऊन चुकलेलो आहे आणि आम्ही सदोदित घेत आलेलो आहे. म्हणून अपेक्षा आहे की असंच कुठंतरी वातावरण प्रत्येक गावात असावं की कोणीतरी कदरदान तो मिलना ही चाहिए, आणि म्हणून मी त्यांचं विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करेन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राठोड सर, प्रमुख पाहुण्या अर्चनाताई जोशी, ज्या स्वतः शिक्षिका होत्या, त्यांचे पती आणि बोरकर साहेब यांचं त्या ठिकाणी मी प्रथमतः या दिनाचं औचित्य साधून आभार व्यक्त करतो आणि माझे मनोगत थोडक्यात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. प्रथमतः शिक्षक दिन आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा एक शिक्षकाने शिक्षकाविषयी बोलावं ही तर खरोखर त्या ठिकाणी हृदय भरून येणारी गोष्ट आहे. पण ही जी प्रतिमा तुम्ही पाहता आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, खरं पाहिलं तर शास्त्रज्ञ होते. रामन इफेक्ट नावाचा इफेक्ट त्यांनी शोधून काढला आणि जगाला एका नवीन सूर्यप्रकाशाकडे नेण्याचा प्रयत्न केला. आणि हे सर्वपल्ली राधाकृष्णन जेव्हा एका शिक्षकाविषयी ऋण व्यक्त करतात तेव्हा या शिक्षकाचं स्थान हे कितीतरी उंच जाऊन बसतं असं मला वाटतं. आणि म्हणून त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली शेवटी की माझा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा, आणि म्हणून त्या दिवसापासून शिक्षक दिन हा सर्वत्र सादर केला जातो, सर्वत्र साजरा केला जातो. आणि या निमित्ताने आम्ही त्यांचे पाईक आहोत. त्यांनी जे आमच्यावर जबाबदारी सोपवली आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि या प्रयत्नांमध्ये जेव्हा गावाची साथ मिळते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने हा शिक्षक खऱ्या अर्थाने शिक्षक बनतो. आणि म्हणून जेव्हा असे लोक आम्हाला भेटतात की जे आमचं कौतुक करतात, आमच्या कामाची पावती आम्हाला देतात, जसं नगराय मॅडम या आल्यापासून सदोदित काम करीत आहेत. एक आदर्श शिक्षिका त्या पहिलेच होत्या त्यांच्या कामातून, परंतु आज गावाने त्यांची त्या ठिकाणी कुठेतरी दखल घेतली, म्हणून आज आपण त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार गावाकडून दिलेला आहे. त्यांचंही या ठिकाणी मी कौतुक करेल, त्यांचंही या ठिकाणी मी सत्कार केलेला आहे, तो अतिशय योग्य आहे.
हे मी त्या ठिकाणी नमूद करू इच्छितो. मित्र हो, आपण जेव्हा शिक्षक दिन साजरा करतो, आमच्या 10वीचे मुलं आले होते ना तुमच्या वर्गात? आले होते की नाही? नक्की. वर्ग 5वी पासून तर वर्ग 9वी पर्यंत या आजच्या शिक्षकांनी शिक्षक दिन म्हणून आम्हाला आराम दिला. आम्हाला काय दिला आज? आराम. जसं बैल पोळ्याला आराम देतात ना, पण त्यांचा आराम आणि आमचा आराम माहिती का तुम्हाला? फार मोठा बदल आहे. आज त्यांनी आम्हाला आराम याच्यासाठी दिला, सर तुम्ही इतक्या वर्षापासून आमच्यासाठी झटता आहात, आमच्यासाठी स्वतःची एनर्जी वाया घालवताय, ही एनर्जी स्टोअर करून ठेवा, म्हणजे उद्या तुम्हाला अजून एनर्जी मिळेल काम जोमाने करण्यासाठी, म्हणून हा आराम होता. आणि म्हणून मी या माझ्या सर्व लाडक्या 10वीच्या मुलांचं या ठिकाणी कौतुक करतो की त्यांनी आम्हाला जी ऊर्जा निर्माण करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार. त्यांनी खरोखर सुंदर पद्धतीने, मी पहिला राऊंड मारला ना, प्रत्येक वर्गामध्ये मी गेलो तर अतिशय सुंदर पद्धतीने मुलं तळमळीने शिकवत होते. त्यांना मी कालच बोललो, तुम्ही शिकवा, शिकवा, शिकू नका. आतापर्यंत जे शिकलंय ना ते ओका, म्हणजे शिकवा. आणि म्हणून मग त्यांनी इतकं सुंदर ओकलं की मला कौतुक वाटलं की त्यांची ओकारी किती सुंदर होती. अतिशय तन मन धन अर्पून त्यांनी प्रत्येक वर्गामध्ये आपलं काम बजावलं आणि खरोखर कौतुक वाटलं की आम्ही जे करतो ना ते कुठेतरी पोहोचतंय, कुठेतरी पोहोचतंय. पोहोचलं की नाही? मग नक्की पोहोचलं. व्हेरी गुड. आणि हेच लक्षात ठेवायचंय की आपल्याला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करा की जेणेकरून त्याची पोहोच पावती लगेच मिळते. आणि हेच आवश्यक आहे. सगळ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने शिकवलेलं आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना अतिशय छानपणे प्रतिसाद दिलेला आहे. वर्गांमध्ये शांतता होती बऱ्यापैकी. हा, पण एक कळलं, काही विद्यार्थ्यांनी बोललं काय की आम्हाला कळलं की आमचे शिक्षक कसे होते आणि आमची सभाने तर प्रामाणिकपणे मान्य करून घेतलं, याच्यानंतर मी असं वागणार नाही. हे झालं. हे या कार्यक्रमाचं यश आहे की तुम्हाला तुमची चूक न सांगता कळली. की कोणताही शिक्षक जेव्हा येतो ना तो खूप प्लॅनिंग करून येत असतो की आज मला हे शिकवायचं. मी माझ्या मुलांना वर्गावर जातो ना तेव्हा म्हणत असतो, मी जर शिकवलं नाही तर माझं पोट दुखतं, शिकवलं नाही तर पोट दुखतं. आणि खरंच आहे, मी जर वर्गावर गेलो नाही तर माझं पोट दुखायला लागतं. आता तसंच पोट तुमचं दुखलं पाहिजे तर तुम्ही शिकले नाही तर, है ना? म्हणून तुम्ही रोज काय आग्रह धरला पाहिजे, आज मी शिकलंच पाहिजे, आज मला नवीन गणित काहीतरी कळलंच पाहिजे, नवीन इंग्रजी काहीतरी आलंच पाहिजे, नवीन मराठी वाचन मी केलंच पाहिजे. ही या कामात ह्या जो कार्यक्रम घेतला याच्यामधून जर माझ्या 10वीच्या मुलांनी एवढं घेतलं की मलाही शिकायचं आहे आणि एक दिवस मी दुसऱ्यांना शिकवून दाखवेल, अशी जर तुम्ही मनामध्ये प्रबळ इच्छा निर्माण केली तर तुम्हीही एक दिवस शिकवणारे बनाल. आणि हीच अपेक्षा मी या कार्यक्रमातून व्यक्त करतो, जेणेकरून माझा भारत ज्या 4 पिलर पैकी सर्वोच्च पिलर जो आजचा तरुण आहे, ज्याच्या बळावरती भारत घडणार आहे, तो माझा भारत समृद्ध होईल जर मला असे स्ट्रॉंग पिलर मिळाले तर. हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे भाषण संपवतो. यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आणि माझ्या मित्रांनो, हा पुरस्कार माझ्या वडिलांच्या प्रित्यर्थ या ठिकाणी देण्यात येतो. माझे वडील कैलासवासी मुकुंदराव टाकळकर याच ठिकाणी शिक्षक होते. आता जे तुम्ही सगळे बसलेले आहात, कदाचित तुमच्या आजोबाला त्यांनी शिकवलेलं आहे, त्यामुळे इतकं अंतर झालेलं आहे. परंतु त्यांचं नाव चालू राहावं, पुढच्या पिढीला कळावं म्हणून हा पुरस्कार देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे. वडील शिक्षक जरी होते तर वडिलाजवळ बाकी विद्यार्थी आणि मी असा भेदभाव कधीच आम्हाला अनुभव नाही आला. आणि त्यावेळेस आमच्या वेळेस मारत होते, शिक्षक लोक मारत होते म्हणून त्याला शिक्षा करणारे म्हणून शिक्षक म्हणत होते. नंतर मास्टर म्हणायचे. मास्टर का म्हणायचे? मा म्हणजे आई आणि स्तर, आईच्या स्तरावर जाऊन जो शिकवतो तो मास्टर. आणि तसे तुम्हाला सगळे मास्टर लाभले असतील, हे तुम्ही सगळे भाग्यवान की तुम्हाला मारहाण कोणी करत नाही. आता आई जास्त मारत नसते ना, नुसती मारील म्हणते, मारत मात्र कधीच नाही. तसे आता जे शिक्षक आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं तुम्ही खूप चांगलं ज्ञान घेऊ शकता. आज
वर्धापन तुमचा शिक्षक दिनचा ऐकला आणि मला माझ्या कॉलेजचा एक दिवस आठवला. तर त्यावेळेस कॉलेज जे आम्ही त्याला म्हणायचो, त्यावेळेस मी सुद्धा चपराशी होण्यासाठी प्रिन्सिपल सरांना विनंती केली होती. ते म्हणले चपराशी का व्हायचं? म्हटलं झिंगा मस्ता करता येतो, क्लास चालू आहे, चांगला बसला, मध्येच जायचं, नोटीस आली, तिथं नाही म्हटलं पुन्हा दुसऱ्याच्यात जायचं, तुमची नोटीस आली, त्या मास्तरला सांगायचं तुला हेडमास्टरनी बोलावलं, अशी गंमत करता येते म्हणून मला चपराशी व्हायचं. परंतु त्यांनी मला शिक्षकच व्हायला लावलं. आणि त्यावेळेस कळालं की उद्या जर आपल्याला शिक्षण वर्गात दाखवायचं आहे तर आपण घरी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्यावेळेस कॉलेज म्हणल्यावर तुमच्यासारखी निवड शांत पोरं नसतातच कधी, समोर त्याची टिंगल कशी उडवता येईल हे जास्त पाहायचं आणि त्याला आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. आज या ठिकाणी बऱ्याच जणांनी आपले मनोगत व्यक्त केलं, पण मला जे अपेक्षित होतं 10वीच्या मुलाकडनं ते मला मनोगत मिळालं नाही. म्हणून मी राठोड सरांना आणि सगळ्या शिक्षकांना विनंती करतो की यांची पुन्हा एकदा वक्तृत्व स्पर्धा घ्या, त्याचा बक्षीस समारंभ आपण पुन्हा असा करू. तर मला जेव्हा पोरं जास्त 1, 2, 3, 4, 5 लोक पोरं प्रश्न विचारायला लागले, सरळ सोपं उत्तर दिलं ती आजच आपल्याला पूर्ण अभ्यासक्रम संपवायचा का, आपण उद्या घेऊ. उद्या मी नव्हतो शिकवायला, त्यामुळे तो प्रश्नच नव्हता. असं तिथल्या तिथं थोडंसं उत्तरही देता आलं पाहिजे. आणि हा संस्काराचा प्रकार आहे. मुलांनो, आपलं तुमच्या 5वी 6वी 7वी 8वी संस्कार आपण परीक्षा घेतोय संस्कृती संवर्धनतर्फे, तुम्ही सगळे भाग घेताय की नाही त्याच्यामध्ये? त्याचा चांगला अभ्यास करा. अगदी विशेष म्हणजे काय या पुस्तकातून की नेमकं आपण काय वागायला नको आणि काय वागायला पाहिजे हे त्यातनं मिळतं. एक लक्षात घ्या, बाजारामध्ये सगळं काही विकत होतं. भाजी घ्यायला गेलं भाजी मिळते, दळण घ्यायला गेलं दळण मिळतं, धान्य मिळतं. संस्कार तुम्ही कुठे जर गेला तर तुम्हाला मिळत नाही. केवढ्याला देतो आमचा संस्कार म्हणलं, संस्कार कुठे मिळतो पाहिला का तुम्ही? प्रत्येकाच्या घरात मिळत असतो, फक्त तो बघायचा असतो. संस्कार कसा होतो हे सांगून संस्कार होत नाही, याला प्रात्यक्षिक झालं पाहिजे. जसं आज मुलांनी शिक्षकाचा रूप घेऊन त्यांना शिकवलं, हा एक संस्कार आहे की शिक्षक कसा करत असेल, मला काय करायचं आहे, मला काय शिकवायचं, त्याचा मी किती अभ्यास केला. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येते की आपल्या वर्गात जो शिक्षक येतो तो पाट्या टाकायला येत नाही. आले आपले 4 तास 8 तास घालवले चालला घरी, तर त्याला घरी अभ्यास करावा लागतो. आणि त्याच्याप्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे, त्याचा आदर आहे. हा जो शिक्षक दिन आहे हे सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन जे सगळ्यांनी सांगितलं, यांची पहिली नोकरी ही शिक्षकाची होती विशेष म्हणजे. आणि शिक्षकी पेशामधनं ते राजकारणात आल्यानंतर राष्ट्रपती झाले. आणि राष्ट्रपती झाल्यावर मग वाढदिवस सगळ्यांचा आपण करतो वाढदिवस, मग त्यांचा वाढदिवस साजरा करायचा. मग त्यांनी सांगितलं की मी माझी सुरुवात आयुष्याची शिक्षक म्हणून झालेली आहे आणि शिक्षक इथपर्यंत जाऊ शकतो किंवा शिक्षक दुसऱ्यांना इथपर्यंत पोहोचवू शकतो असं काही करून त्यांनी सांगितलं की माझा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून करा. आणि तो योग तुम्हाला सगळ्यांना असा आलेला आहे की शिक्षक होता आला. तर या ठिकाणी फक्त हा पुरस्कार कोणता आहे एवढं सांगण्यासाठी मी इथं आलो होतो. यानंतर मी माझे 2 शब्द संपवतो. आपण प्रतिनमस्कार करायचा असतो विद्यार्थ्यांनी. तुम्ही म्हणा, तुम्हाला कंटाळा आलाय का? छान बसा बघा, अगदी छान. आणि काही सगळ्यांकडून वेगवेगळं ऐकायला मिळणार आहे, त्याच्यामुळे एकदम छान बसा. विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आदरणीय सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्यात तुमच्या शाळेचे ज्यांना आपण शाळेचा कणा म्हणतो असे मुख्याध्यापक आदरणीय राठोड सर, त्यांचा सगळा शिक्षक वृंद आणि त्याच्यासोबतच आज नव्याने पुनरुज्जीवित झालेला शिक्षक वृंद म्हणजे 10वीचे स्वयंसेवक विद्यार्थी, या सर्वांनाच मी विनम्र अभिवादन करते, नमस्कार करते. कारण गुरु लहान असो मोठा असो, गुरु हा गुरुच असतो. आणि आज या इतक्या चांगल्या प्रसंगी शिक्षक दिनाच्या दिवशी सुट्टी होती हे मान्य आहे, पण आज जो निवडलाय टाकळकर सरांनी तो पण खूपच औचित्यपूर्ण आहे. शिक्षक दिनाच्या अनुषंगानेच आलेला आहे आणि आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे. आपण जगाला साक्षर करायला निर्माण झालेले शिक्षक यांच्यासाठी हा आजचा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि या आजच्या प्रसंगी आदरणीय नगराळे मॅडम यांना पुरस्कार दिला, त्यांना सन्मानित केलं, त्यांना तुमच्या समोर एक आज नव्या भूमिकेत सरांनी उभं केलं. त्या मॅडमचे मी खूप खूप मनापासून अभिनंदन करते. नगराळे मॅडम, तुमचं माझ्यातर्फे अभिनंदन. आणि आपण सर्वजण एका नवीन प्रकारे अभिनंदन करणार आहोत. ती अभिनंदनाची पद्धत मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझं ऐकणार का? आधी ताट बसा, हाताची ओंजळ करा, मला दाखवा तुमची ओंजळ. ओंजळ म्हणले मी, ओंजळ. तुम्हाला जर कोणी खाऊ दिला तर तुम्ही हात पुढे करताना दोन्ही, ती ओंजळ केली का? ओंजळ हाताची. आपण कुणाचं स्वागत करतोय? मी नगराळे मॅडमला विनंती करते की तुम्ही थोडंसं 1-2 मिनिटं डायस समोर या, कारण एक शिक्षिका दुसऱ्या शिक्षिकेचं कौतुक करू शकते. केली ओंजळ? आता तुमच्या ओंजळीत फुलं आहेत बघा, आहेत का? आहेत, आहेत. आणि प्रत्येक मुलाच्या फुलांचा रंग वेगळा आहे. जो तुम्हाला आवडतो तो रंग आहे तुमच्या हातात. आहेत का फुलं? शिक्षकांनी पण ओंजळ केली आणि फुलं घेतली तर जास्त आवडेल, 10वीच्या पण आणि आम्ही पण. आज आपण एका मोठ्या व्यक्ती, हे बघा, सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श तर होतेच, पण ते आपलं भूतकाळ आहे. आणि आत्ता आपण वर्तमान काळात मॅडमचं स्वागत करत. केली का ओंजळ? तुमच्या हातात फुलं आहेत. माझ्यासोबत म्हणायचं 1, 2, 3 आणि 3 म्हणल्यानंतर मॅडमच्या अंगावर तुमच्या हातात ती फुलं उधळायची आहेत आणि प्रचंड टाळ्या वाजवायच्या आहेत. तयार? 1, 2, 3. किती किती सुंदर बघा मॅडम. तुमच्या अंगावर पडलेली फुलं तुम्हाला दिसत आहेत का? हा बघा, तुमच्या ओंजळीतली फुलं कुणाकडे आली आहे? मॅडमच्या ओंजळीत. म्हणजे कुणी कुणाला आनंद दिला? तुम्ही मॅडमला दिला. मॅडम तुम्हाला रोज देतात, आज तुम्ही त्यांना दिला. धन्यवाद मॅडम. आम्ही तुम्ही आमचा हा छान सत्कार स्वीकारला. हे बघा, आपण प्रत्येकाला वाटतं की मॅडमला फुल द्यावं, आपण प्रत्येकजण देऊ शकतो का? नाही. मग तुम्ही आता सोपी आयडिया केली आणि तुमच्या मॅडमचं कौतुक केलं ना, तुमचं पण कौतुक. पण तुम्हाला तुमची आता तुम्ही छान काम केलं म्हणून तुम्हाला कोण शाबासकी देणार? मी सांगते, उजवा हात वर करा, पाठीमागे न्या आणि आपल्या पाठीवर मारा आणि म्हणा शाबास. झालं. आता एवढ्या मुलांना जर शाबासकी द्यायची असती तर सोनार सरांना, घुगे सरांना, नगराळे मॅडमला किती वेळ लागला असता. आपण एका सेकंदात स्वतःला शाबासकी दिली, हो की नाही? शाबास. चला, हे छोटासा सत्कार, ही प्रेमाची शाबासकी. 1-2 मिनिटं. तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि खूप छान 2 कृती केल्या आपण, ज्याने शिक्षकांना आनंद मिळतो. आज या शाळेत तुमच्या समोर येण्याचा योग ज्या सरांमुळे आला ते बाळा टाकळकर सर. आम्ही संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून जोडल्या गेलो, एकमेकांचे मित्र झालो आणि चांगलं काम करण्याचा ध्यास आम्ही घेतला. आणि त्यांनी मला म्हणाले की चला आमच्या शाळेत एक दिवस टाकळीच्या आपण एका शिक्षिकेचा सत्कार करणार आहोत. सर, खरं सांगते, त्या क्षणी मला खूप आनंद झाला, कारण मी ज्या वातावरणात 39 वर्ष वावरले त्या वातावरणातून बाहेर पडून मला आता 2 वर्ष झाले, पण मी अजूनही शाळेचं प्रांगण, शाळेतली मुलं, शाळेतलं वातावरण विसरत नाही. घरातही मला अजून शाळा आठवते, कारण इतकं तन मन धनाने काम केलं. आणि मुख्य म्हणजे जिल्हा परिषद, खाजगी शाळा आणि मग छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिकेची शाळा, असा तिन्ही प्रवास माझा झाला. म्हणून मला तिन्ही ठिकाणचं वातावरण खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि मुलं सगळीकडे सारखेच आहेत, कारण आपण चांदीपाटाचं झाड इथं लावलं काय किंवा मुंबईला लावलं का पुण्याला लावलं, फुलं पांढरेच येणार. तसं विद्यार्थी सगळीकडं सारखेच आहेत. फक्त आपल्यामध्ये कौशल्य पाहिजे की आपण त्यांना कसे वळवतो किंवा कसे घडवतो. तुमच्यासाठी तुम्हाला घडवणारे शिक्षक तुमच्या समोर आहेत. आणि खरोखर मला आज जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये येऊन खूप आनंद झाला, कारण मी टाकळकर सरांना लगेच हो म्हणले, कारण कोणी मला शाळेत बोलवलं की अजूनही खूप आनंद वाटतो जायला. कारण ज्या वातावरणातून मी आले
आणि ज्या मुलींच्या घोळक्यातून एक दिवस मला घरी यावं लागलं, तो घोळका मी आज पुन्हा अनुभवला. कारण 10वीच्या मुली 7वी ते 10वीच्या मुली सतत अवतीभोवती, मुलं सतत अवतीभोवती. आणि खूप प्रामाणिकपणे मी आज जाहीर माईकवरून सांगू इच्छिते, सरांनाही सांगू इच्छिते, राठोड सरांना, की खरोखर अभिमानाने मला एक गोष्ट सांगायची वाटते की मी छडीचा वापर कधीच केला नाही. म्हणजे मला छडी लागली नाही हा माझा स्वतःचा अभिमान. कारण छडी ही फक्त धाकासाठी असते असं म्हणतात, पण छडी घेतली की मारकुटे मास्तर मारकुटे बाई वाटतात. छडी नकोच. जितकं जास्त चांगलं प्रेमाने घडवता येईल तितकं घडवण्याचा प्रयत्न केला आणि तेच काम तुमचे शिक्षक करतायत. तुम्हाला एक सांगते, आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सरांना माहीत असतील की एक शिक्षण तज्ज्ञ होते चिपळूणकर सर. ते नेहमी म्हणायचे की उषक काल गुरुजी, म्हणजे गुरुजींच्या चेहऱ्याकडे बघितलं की दिवस उगवलाय आणि खूप लख प्रकाश पडलाय असं वाटावं. असं जेव्हा वाटतं तेव्हा ते उषक काल गुरुजी. आणि गुरुजी काय करतात तर ज्ञानाची साधना, विद्येची उपासना आणि बालब्रह्माची आराधना. बालब्रह्म म्हणजे कोण तर तुम्ही जेव्हा चांगलं वागता, आज शिक्षा केल्यावरही उद्या गोड बोलता, शिक्षकांवर रागवत नाही, तेव्हा तो खरा त्यांचा सत्कार असतो. आणि जेव्हा तुम्ही मोठे झाल्यानंतर आपल्या जुन्या शिक्षकांना लक्षात ठेवता आणि भर रस्त्यात जर वाकून तुम्ही त्यांना नमस्कार केला तर ते शिक्षकाचं खरं राष्ट्रपती पदक आहे, त्याला वेगळ्या पदकाची गरज नाही. आता इथं या प्रांगणात बसल्यावर एक गोष्ट खूप जाणवली की शाळेचं वातावरण खूप छान आहे. जिथं हिरवीगार झाडी, प्रसन्न वातावरण, प्रसन्न तुमच्यासारखी मुलं ज्यांचे चेहरे 4 वाजत झाले तरी टवटवीत आहेत, अशा चेहऱ्याची जी शाळा आहे ती नक्कीच प्रगती करणारी असणारच आहे. सर नेहमी सांगतात आमच्या टाकळीची शाळा छान आहे. बघा, तुमच्यापासून सर 35 किलोमीटर लांब राहतात, पण त्यांचं लक्ष इकडे असतं. त्याचं कारण त्यांचं शिक्षणावरचं प्रेम. आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ 15 वर्षापासून पुरस्कार द्यावा वाटतो, ही शिक्षकाचा विजय आहे आणि त्या व्यक्तीचं शिक्षणाबद्दलचं प्रेम आहे. कारण एका पुरस्काराने मोठं कुणी होत नाही, पण एका शिक्षकाला मिळालेला पुरस्कार हा दुसऱ्या शिक्षकांना प्रेरणा देणारा असतो. आणि सरांनी मला एक गोष्ट अभिमानाने सांगितली रस्त्याने येताना की तुमचे आता मुख्याध्यापक आहेत ना, कोण आहेत सांगा बरं. मला पण माहित झाले आज ते, माझी त्यांची पण आज ओळख झाली. पण बाळा टाकळकर सरांनी मला एक गोष्ट विशेष सांगितली, ती म्हणजे की तुमचे सर जेव्हा विद्यार्थी होते तेव्हापासून ते या शाळेत होते आणि ते आज या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. ही किती कौतुकाची गोष्ट आहे. तुमच्या राठोड सरांसाठी एकदा छान टाळ्या वाजवा. म्हणजे जिथं ते घडले आणि जिथं ते आज अनेक विद्यार्थ्यांना घडवत आहेत, हा तुमचा खरंच गौरव आहे सर. राठोड सरांचा हा खरोखर गौरव आहे. मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने पण सरांचं खूप कौतुक करते. आता मुलांसाठी बोलताना मला आल्याला सोना सर विचारलं की मॅडम तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार आहे. खरं सांगू का, तुमच्याशी बोलण्यासाठी खरंच विषयाची गरज नाही. तुम्ही म्हणजेच विषय. इथं जेवढे मुलं बसलेत ना तेवढे मुलं म्हणजे हा एक एक विषय आहे. प्रत्येकावर एक एक प्रकरण होऊ शकतं, अभ्यास होऊ शकतो. मुली पण तेवढ्याच ताकदीच्या. आज आपल्या डोळ्यासमोर जे आदर्श लोक आहेत होऊन गेलेले, सर्वपल्ली राधाकृष्णन असतील, साने गुरुजी असतील, आपल्या अभिनव भारताचं स्वप्न ज्यांनी बघितलं ते स्वर्गीय राष्ट्रपती अब्दुल कलाम असतील, त्यांनी तरुणांच्या माध्यमातून 2020 ते आता उलटून गेलं त्यापर्यंत त्यांनी अभिनव भारताचं स्वप्न बघितलं होतं. ज्यांच्या खांद्यावर देशाची धूर आहे, ज्या रणरागिणी आहेत, जे धुरंधर नेते आहेत, अशी ही मुलं आणि मुली आज माझ्या समोर आहेत. तुम्ही खूप प्रगती करणार आहात, खूप मोठे होणार आहात. या शाळेच्या, या तुमच्या छोट्याशा गावाच्या बाहेर जाऊन तुम्ही खूप मोठे होणार आहात. पण त्यासाठी तुम्हाला खूप गोष्टींचं बंधन पाळावं लागणार आहे. त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे शिस्त. शिस्तीशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. आतापर्यंत आपल्याला जेवढे आदर्श झाले ते त्यांनी पहिल्यांदा अंगी काय बांधलं असेल तर शिस्त. आपण लहान आहोत, आपण खोड्या केलेल्या चालतात, हे मान्य आहे. पण शाळा ही शाळाच असते. शाळेची एक कविता छान होती, मजा आवडते ही मनापासून शाळा, लाविते लळाही जसा माऊली बाळा.
घरी आपल्याला प्रेम करणारे खूप जण असतात, शाळेत पण प्रेम करणारे खूप जण असतात, पण शाळेत घरच्या पेक्षाही जास्त लळा लागतो. शाळा सुटल्यावर ज्या मुलांचे पाय शाळेत रेंगाळतात तो खरा विद्यार्थी, ज्या शिक्षकाचे पाय शाळेत रेंगाळतात तो खरा शिक्षक असं म्हणतात. तुमची उपासना करण्यासाठी आधी आम्हाला उपासक व्हावं लागतं. तुम्हाला शिकवण्यासाठी आधी तुमचे शिक्षक, मी जेव्हा काम करत होते तेव्हा आम्ही तयार होऊन जातो, तेव्हा आम्ही तुमच्या समोर उभे राहतो. मग तुम्हाला तयार करण्यासाठी आम्ही तयारी करतो, तर तुम्ही तेवढं तयारीनं वर्गात बसायला पाहिजे की नाही? शिस्त पाहिजे, शिकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. तुम्हाला खूप काम करायचं, त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की आता मोबाईलचा विषय तुम्ही काढणारच नाही, कारण मोबाईल पासून दूर आपण कोणी जाऊ शकत नाही. जाऊ शकतो का? तुम्ही नाही, आम्ही सुद्धा नाही. मी मोठ्यांना पण म्हणते ना, तुम्हीच काय, आम्ही अगदी बालवाडीचा त्याच्यापेक्षा लहान विद्यार्थी पण आहे. पण जी वस्तू आपल्याजवळ आहे तिचा आपण कितपत वापर करायचा हे कोणी ठरवायचं? आपण. आपल्याला जीवनाकडे जाणारा प्रकाशाचा मार्ग कोण दाखवतं? मोबाईल म्हणू नका, कोण दाखवतं? प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग कोण दाखवतं? कारण समाजामध्ये जिथं अंधार आहे, अंधश्रद्धा आहे, अनासक्ती आहे, कशाचीही आवड नाही, अज्ञान आहे, तिथे कोण जातं? फक्त शिक्षक जातो. मला एक सांगा, आपल्या कोणत्याही ऑफिसमध्ये काम करणारा एखादा कर्मचारी आपल्या घरी येतो का? समजा तुमचा PWD मध्ये असेल किंवा इंजिनियर असेल किंवा MSCBतले असतील किंवा कुठल्या ऑफिसमधला एखादा कर्मचारी आपल्या घरी येतो का रे? की का रे तू आज शाळेत गेला नाही का ग, तू आज अभ्यास, असं कोणी विचारतं? पण तुम्ही जर 4 दिवस सलग शाळेत आला नाही तर कोण घरी येतं? शिक्षक. म्हणजे आपल्या मनापर्यंत पोहोचणारे कोण आहे? शिक्षक. मग आपण त्यांचा आदर केलाच पाहिजे. साने गुरुजी एका ठिकाणी म्हणतात की जिथे अंधार उदास्य, जिथे नैराश्य आलस्य, प्रकाशा तेथवर न्यावे, जगाला प्रेम पावे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. अजून एक सांगते शिक्षकाची भूमिका, त्यांच्या शब्दात सांगते साने गुरुजींचे. सदा जे आरती विकल, जयाना गाजती सकल, समस्ता धीर तो द्यावा, जगाला स्वाद अर्पावा. दुसरं वाक्य आहे, कारण प्रेम तर द्यायचं आहे, आनंद द्यायचा आहे, मोदही द्यायचा आहे. रागवतो तिथं पण साने गुरुजी म्हणतात की जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींच्या या कवितेचा आपण आधार घेऊन समाजाला प्रेम देण्याचा प्रयत्न करू. तुमच्या शाळेमध्ये अनेक योजना आहेत, तुम्हाला शिक्षणासाठी पुढे नेणाऱ्या योजना आहेत. तुमचे शिक्षक तुमच्यासाठी तळमळीनं काम करत आहेत, त्या कार्याला प्रतिसाद द्या. सर्व शिक्षकांना पण मी या शिक्षक दिनाच्या प्रसंगी खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि टाकळकर सरांचे विशेष आभार यासाठी मानते की सर 2007 साली पहिला पुरस्कार मला जो मिळाला तो अशा व्यक्तीकडून मिळाला की तो मी कधीच विसरणार नाही, ते म्हणजे चिपळूणकर सर. चिपळूणकर सरांच्या हाताने पहिला आदर शिक्षक पुरस्कार मिळाला. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ तो भैयू महाराजांच्या हाताने आणि महानगरपालिकेच्या पालकमंत्र्याच्या हाताने. पण पहिला पुरस्कार आनंदाचा याच्यासाठी की तो चिपळूणकरांच्या हस्ते मिळाला, म्हणून मी त्यानंतर जास्त कार्य करू शकले असं मी म्हणते. सर्व मुलांना मी या प्रसंगी शुभेच्छा देते, सर्व शिक्षकांनाही शुभेच्छा देते. खूप मोठे व्हा, देशाचं नाव करा, घराचं नाव करा, शाळेचं नाव करा आणि कधीही भविष्यात आपल्या गुरुजनांना विसरू नका. सर्व गुरुजनांचं खूप अभिनंदन करते, कौतुक करते. या शाळेचा परिसर खूप छान आहे. मला आज हा नवीन आनंद टाकळकर सरांनी मिळवून दिला आणि या शाळेत आमचं खूप छान स्वागत राठोड सरांच्या शिक्षक वृंदाने केलं. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा आभार. जय महाराष्ट्र. आज तरी आज आपण इथे या शाळेत राठोड सरांनी हा शिक्षक दिन साजरा केला आणि त्याला आपण सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी आपण सर्वांचे
आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पण मला एक शंका अशी झाली आता, खरं म्हणजे सॉरी, आतापर्यंत जे सरांनी मॅडमने जेवढं बोलले, आता माझ्याकडे खरं म्हणजे बोलायला काही राहिलेलं नाही आहे, तरी फक्त 2 शब्दात मी बोलणार. पण मला असं वाटतं की आता मुलांची ऐकण्याची क्षमता राहिलेली नाही आहे, कारण की मॅडम एवढ्या स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे समजून सांगत असताना सुद्धा मुलांचं बिलकुलही लक्ष नव्हतं. आणि म्हणून आजची परिस्थिती अशी झालेली आहे, तुम्ही कुठे बघा, शिक्षणामध्ये किंवा कुठे कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त पुढे कोण आहे? महिला. मुलं आहे का मुली? का? तुम्हाला काही वाटायला पाहिजे ना. हा, तुमची क्षमता नाही, जिद्द नाही, तुम्ही फक्त काय करता, टाइमपास करता. मुलं नीट लक्ष द्या. बरोबर आहे. एवढ्या मुली असताना माझ्या माहिती तुम्ही बघितलं, एकही मुलगी अशी इकडे तिकडे लक्ष न देता पूर्णपणे मॅडमचं सगळं ऐकत होतं. आणि इथे माझ्यामध्ये 1-2 मुलं जर सोडले, कोणाचंही लक्ष नव्हतं. तर असं जर कराल तुम्ही, तर तुमचा ध्येय तुम्हाला साध्य होणार नाही. म्हणून मी फक्त 2 शब्द सांगतो. जर तुम्हाला तुमच्या जीवनात काही घडवायचे असेल, तर शाळेत आल्यानंतर तरी तुम्ही आपलं लक्ष फक्त सरांकडेच पाहिजे की सर आपल्याला काय सांगतात. आणि तुम्ही जर सरांकडे लक्ष देऊन ऐकलं, त्याचे प्रतिप्रश्न जर केले, तर सरांना सुद्धा त्याच्यावर तुम्हाला बोलण्याला इंटरेस्ट येतो. कारण की ते घरून तसा अभ्यास करून येतात, तरच ते तुमचे 50-50 विद्यार्थी असतात त्यांच्यासमोर, ते एकटे असतात, त्यांना तोंड देणं एवढं सोपं नसतं. एका विद्यार्थिनीने चांगल्या प्रकारे त्यांचं विश्लेषण केलं, थोडक्यात का होते पण चांगल्या प्रकारे केलं. तसं तुमच्या सगळ्यात लक्षात जर आलं, झोपतात मुलं पण. एवढं बोलूनही झोप लागते मुलांना. तर हे न करता शिक्षक काय शिकवतात त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं, तर निश्चितच तुमचं ध्येय साध्य होईल आणि तुम्ही पुढे काय कराल. दुसऱ्या वेळेला एक प्रश्न घडायचा, आपण म्हणतो मी थांबव का, आणि चांगलं मडका असेल तर आपण घेतो, जर वाकडा तिकडं मडका असेल तर आपण घेतो का? मग तुम्ही एक मडका आहात. जर तुम्ही चांगले घडले, सर लोक हे घडवण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्ही जर चांगले घडले नाही, तर मग तुमचं पुढचं आयुष्य कसं राहणार हे तुम्ही ठरवायचं आहे. बरोबर आहे का नाही? तसेच सेवा, देश सेवा हे करणं सगळ्यात महत्वाचं काम आहे. ह्या जिंदगीमध्ये जर आपण आलो, मरण हे प्रत्येकाला अटळ आहे. बरेचसे लोक म्हणतात यार बॉर्डरवर गेलं की तिकडे मरण कशाला जायचं, आहे का नाही, इकडे जायचं मेलं तर काय होईल, आहे का नाही. मरण हे प्रत्येकाला अटळ आहे. तुमचे अजून आता वय आहे, तुम्ही आतापासून जिद्द जर केली, शिक्षण केलं, फिजिकली फिट जर केलं, तर तुम्हाला सुद्धा देश सेवा करण्याची सेवा मिळेल. आणि देश सेवा करण्या एवढं पुण्य कशातच नाही. तरी तुम्हाला समजा काही कोणालाही अडचण आली फिजिकली किंवा कशाला, तर मी तुम्हाला मदत करायला कधीही तत्पर राहील. तसेच कोणी गरीब गरजू असेल, मी त्याला सुद्धा मी मदत करायचा प्रयत्न करेन. पण तुमची जिद्द आणि चिकाटी तुमच्याजवळ असायला पाहिजे. आज मुलींना सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये 50% आरक्षण जवळजवळ आलेलं आहे, आर्मीत असो पोलीसमध्ये असो. त्यासाठी तुम्ही सुद्धा त्या तयारीला लागायला पाहिजे आणि त्या क्षेत्रात जायला पाहिजे. बाकी घर चूल हे सगळ्यांचंच आहे. चालेल, मी एवढे बोलून 2 शब्द संपवतो. 2च मिनिट घेणारे मी, जास्त नाही. प्रज्ञा, शील, करुणा, अक्त, दीप भव आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत बुद्ध. त्यानंतर जातना पूछो साधुकी, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो ज्ञान का मोल करो तलवार का, पडी रहने दो म्यान, असे सांगणारे संत कबीर. जे जे आपणास ठावे, ते ते दुसऱ्यासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन, असे सांगणारे संत तुकाराम महाराज, संत रविदास, संत सेवालाल आणि समाजाचं प्रबोधन करणारे सर्व संत. जिच्या उदरामध्ये स्वराज्याचं बीज रुजलं, ते वाढलं आणि स्वराज्य स्थापन केलं, त्या राजमाता जिजाऊ ज्यांनी स्वराज्याला 2 छत्रपती दिले, ते दोन्ही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज.
आणि ज्यांच्यामुळे तुम्ही आणि मी आज इथे शाळेमध्ये एकत्र आहोत ते क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतुके अनर्थ एका अविद्येने केले. हे जोपर्यंत पृथ्वी राहील तोपर्यंत हे विचार राहतील आणि हे असे त्रिकाला बाधित सत्य असणारे विचार सांगणारे. आणि आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी पहिल्या शिक्षिका ज्यांनी हे सांगितलं, ज्ञान नाही बुद्धी नाही, ध्यान नाही बुद्धी नाही, ध्यान नाही विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का. सावित्रीबाईंचा हा प्रश्न आज सुद्धा अगदी आपल्या विद्यार्थ्यांसाठी अगदी तंतोतंत खरा ठरतो. तर अशा ह्या पहिल्या स्त्री शिक्षिका ज्यांनी कसलाही पुरस्कार न स्वीकारता आणि कोणत्याही सरकारकडून मानधन न घेता आपल्यासाठी प्रयत्न करून आपल्याला या शिक्षण गंगेमध्ये आणून सोडलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि ते राष्ट्र जास्त प्रगतिशील असतं ज्या राष्ट्राच्या महिला जास्त शिक्षित असतात, ज्या राष्ट्रामध्ये महिलांचं शिक्षणाचं प्रमाण जास्त असते असे म्हणणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या भारत देशातील सर्व शेतकरी, सर्व सैनिक, जय जवान जय किसान हे तर कधीच विसरणार नाही मी, कारण त्यांच्यामुळेच आज आपण इथे शांतीने जगत आहोत. या सर्वांना वंदन करते आणि बोलायला सुरुवात करते. आदरपीठ आणि माझे सर्व शिक्षक बंधू, नियमित असणारे माझे शिक्षक बंधू आणि आजच्या दिवशी झालेल्या शिक्षकांच्या भूमिकेत खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेलाही वंदन करते आणि बोलायला सुरुवात करते. बोलणार तर मी थोडंसंच आहे. आजचा जो दिवस आहे तो शिक्षक दिन आहे आणि आपल्याला आई वडील, भाऊ बहीण हे सगळे नाते जन्माने मिळत असले तरी आपले अनेक प्रश्न असे असतात जे आपल्या गुरूंकडेच घेऊन जातात आपल्याला. आणि गुरु ज्याला भेटतो त्याचं भविष्य हे उज्ज्वल होतं. आजच्या दिवशी मी तुम्हाला एकच सांगेल की ज्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात, ज्या माणसाच्या आयुष्यात उत्तम पुस्तके, उत्तम गुरु आणि उत्तम मित्र असतात त्या माणसाचं भविष्य हे उज्ज्वल असतं. आणि आपल्या समोर आज अनेक असे उत्तम शिक्षक बसलेले आहेत ज्यांनी आपल्याला अनेक प्रकारची प्रेरणा दिलेली आहे, पुढं कसं जायचं त्याची प्रेरणा दिलेली आहे. आणि अजून एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की माझ्याही शिक्षण क्षेत्रामध्ये येण्याला 33 वर्ष झाली आहेत मॅडम, पण मी कसलाही कधीच पुरस्कारासाठी कुठली फाईल भरली नाही किंवा काही. बऱ्याच शिक्षकांनी मला सजेशन दिलं, मॅडम ह्या वर्षी तरी फाईल भरा, त्या वर्षी तरी फाईल भरा. पण माझं असं मत आहे की हे सर्व विद्यार्थी बसलेले जे आहेत माझ्या समोरचे, हाच माझा पुरस्कार आहे. कारण हे प्रत्येक गोष्ट घरी जाऊन सांगणार की कोणते शिक्षक कसे आहेत आणि 10-20 वर्षानंतर जरी भेटले तरी ते आपल्याला लक्षात ठेवणार. कारण एकच की आपण त्यांना काय दिलं यावरून ते आपल्याला लक्षात ठेवत असतात. आणि हे सगळे बसलेले विद्यार्थी माझे पुरस्कार आहेत. त्यानंतर मॅडमने छान तुम्हाला मार्गदर्शन केलं. नवीन मॅडम आहेत, आपल्याला पण त्यांचे विचार कळले. मॅडम पण रिटायर माध्यमिक शिक्षिका आहेत आणि त्यांनी टाकळकर सरांनी, जोशी सरांनी आणि जोशी मॅडमनी आणि माजी सैनिक यांनी सुद्धा माझं नाव आदर्श शिक्षिकेसाठी घोषित केलं, मला पुरस्कृत केलं. आणि मला सुद्धा एक उत्तम जे मित्र आहेत आपले, उत्तम पुस्तक हे मला खूप आवडलं, कारण ते माझं एक उत्तम मित्र आहे. तुमचा सुद्धा मित्र पुस्तक बनावं. पुस्तक उत्तम मित्र असतो कारण ते आपल्याला काहीही न मागता खूप उच्च स्थानावर घेऊन जात असतं. म्हणून हे तिन्ही मित्र आपण नेहमी जवळ ठेवावेत. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचा आभार मानते की तुम्ही मला आदर्श आज घोषित केलं आणि पुस्तक आणि फूल देऊन माझा सत्कार केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मानते. आणि आजच्या शिक्षकाच्या भूमिकेतील जे विद्यार्थी आहेत त्यांनी खरोखरच कौतुकास्पद काम केलेलं आहे. त्या सर्व विद्यार्थिनींचं कौतुक, विद्यार्थ्यांचं कौतुक. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या ज्या मुख्याध्यापिका मॅडम आहेत
त्या मॅडमनी आज आम्हाला अल्पोपहार दिला, गरम गरम पोहे दिले, सुंदर असा वेलची टाकलेला चहा दिला. ते दोन्ही पण अल्पोपहाराचे दोन पदार्थ मी कधीही विसरणार नाही. आणि सर्व आजच्या शिक्षकांचे खूप खूप धन्यवाद. आणि बाहेरून आलेले जे सगळे पाहुणे आहे, खूप बरं वाटलं मला. सर्वात मोठा माझा हा सन्मान मला वाटला आणि खूप छान वाटलं. सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. आणि माझ्या हाताने तुमचा सत्कार म्हणण्यापेक्षा मला एक खूप आणि मी मला मिळालेला थोडासा एक अनुभव सांगते. ज्या वर्षी मला पुरस्कार मिळाला त्या वर्षी जून पासून सप्टेंबर पर्यंत माझ्या वर्गात नेहमी कोणतं यायचं ऑफिसचं. मला कळायचं नाही की हे सारखे काय येतात बघतात. मी ज्या वर्गात तिथे यायचं, बघायचं, काहीतरी नोट करायचं नाही. पण कळलं नाही, कारण आदरणीय असीम कुमार गुप्ता जे होते कमिशनर, त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला पुरस्कार फाईल मागून द्यायचा नाही. तर ते नोट करत होते 3 महिने, ज्या 6 शिक्षकांना दिले. आणि 4 तारखेला रात्री 10 वाजता आम्हाला 6 जणांना फोन आला की तुम्हाला उद्या पुरस्कार आहे. आमची कुठेही फाईल नाही, काही नाही. आणि तोच खरं म्हणजे मला स्वप्न, अजूनही स्वप्नच वाटतं ते. आणि मला माझ्या घरून मुलं पण म्हणायचे, सासरे पण म्हणायचे, अर्चना फॉर्म भर, पुरस्कार मिळू शकतो. कारण काम होतं तेवढं. म्हटलं मला फाईल भरून पुरस्कार नकोय, पण तो असा मिळालाय. मला आज त्या गोष्टीची पुन्हा आठवण झाली. फाईल न घेता मिळालेला पुरस्कार म्हणजे हे विद्यार्थ्यांनी दिलेली शाबासकी. यांची जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे. सर्वांचा आवाज बंद करा. सर्वांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आलेली आहे. या निमित्ताने आपल्या प्रशालेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आमचे बाळकाका अर्चना जोशीताई, त्यांचे पती आणि बोरकर साहेब, आजचे सत्कारमूर्ती नगराळे मॅडम, सोनार सर, घुगे सर, तिळवे सर, बुसरा मॅडम आणि घोडके मॅडम. सर, काका, मी एक सांगू इच्छितो, आमच्याकडे जो स्टॉप आहे सगळाच स्टॉप सत्कार करण्याच्या लायकीचा आहे. म्हणजे कोणी कोणाची कमी नाही. 1 से बढ़कर 1 शिक्षक आमच्या शाळेमध्ये काम करणारे आहेत. म्हणून मी सर्व शिक्षक बांधवांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. मी आम्हाला सांगितले नाही यावेळी सत्कार कोणाचा करणार, आणि मी सुद्धा कोणाला सांगितलं नाही की नगराळे मॅडमचा सत्कार होणार म्हणून. मॅडम, कळलं का तुम्हाला? कळलं होतं? बोलले होते की मी कोणीतरी एक वक्ता आणणार आहे आणि ते देखील आदर्श वक्ता म्हणून तुमच्या समोर सादर करणार आहे. काका, तुम्ही अर्चनाताई जोशीवरती काय आले मुलांनो? फुलांचा वर्षाव झाला. काय झालं मुलांनो? असं काहीतरी नवीन या ठिकाणी शिकायला मिळतं. त्यानंतर शाबासकी कशी द्यावी आहे की नाही? तुम्हाला आज कळलं की नाही शाबासकी कशी द्यावी? स्वतःहून शाबासकी. आणि तुम्हाला टाकळकर हे आपल्या शाळेमध्ये नियमितपणे कमीत कमी 10 ते 15 वर्ष टाकळकर काकांनी आमच्या विद्यार्थ्यांना 10 रजिस्टर या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेले. आमचे टेबल 5-7 टेबल असे खचाखच या ठिकाणी भरलेले असायचे काका. कारण गरीब विद्यार्थी असेल, उत्कर्ते विद्यार्थी असेल, अर्चनाताई कमीत कमी 200 विद्यार्थ्यांना या ठिकाणी ते रजिस्टर वाटप करायचे. वह्या नसतील, त्यानंतर स्कूल बॅग सुद्धा त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना दिलेले आहे. परंतु काही मध्यस्थी आमची 2-5 वर्षापासून 2-1 वर्षापासून संपर्क जोडला, त्यामुळे भाऊने सुद्धा थोडासा इंटरेस्ट घेतला नाही. आता पुढच्या वर्षी भाऊंना जसं काका स्वतःहून इंटरेस्ट घेतात, तर सोनार सर, तिळवे सर, घुगे सर, आम्ही सर्व जाणार, काकांना सांगणार आणि विद्याधर भाऊलाही सांगणार की आमच्या गरीब विद्यार्थ्यांना काहीतरी तुमच्याकडनं द्या. अशा गोष्टी या ठिकाणी समजावून सांगणार आहे. असोताई, तुम्ही अतिशय या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. बोरकर साहेबांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कारण कसं आहे, आमचं खडू आणि फळा शिक्षकांचं कसं राहतं, चेतक बदल. ज्यावेळी कलेक्टर साहेबांनी संस्कृतीचा एक भाग म्हणून त्यांनी शिक्षण चालू केलेलं आहे. हे बरं दिवस आहे. कोणता दिवस आहे? कारण तुमच्यामध्ये एकमेकांमध्ये काही वाद झाले असतील, भांडणं झाले असतील,
तुम्ही प्रेमाने एकमेकांना भेटायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आपण दोघंही चुकलो होतो अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी व्यक्त करायची, कृतज्ञता व्यक्त करायची.